नमस्कार, मी प्रतीक्षा. DNA मराठीमध्ये आपलं स्वागत. नगर तालुक्यातील चिचोंडे पाटील येथील राहणाऱ्या कौसाबाई मारुती सरोदे यांच्या मालकीच्या 7/12 बेकायदेशीर तलाठी सर्कल यांना हाताशी धरून सरोदे यांचे घर पाडून या कानगुंठे जमीन सुधीर राजाराम भद्रे आणि इतर एकाने स्वतःच्या नावे करून घेतली आहे. सदर जागा ही पुन्हा माझ्या नावावर करण्यात यावी अशी मागणी सदर महिलेनं केली आहे. त्यामुळे दोषींवर फसवणुकीचा 420चा गुन्हा दाखल करून त्यांच्यावर कारवाई करावी अशी मागणी यावेळी करण्यात आली. याआधी देखील वेळोवेळी शासनाकडे पाठपुरावा करून कोणत्याही प्रकारचा न्याय मिळत नसल्यानं 16 जून रोजी शेळ्या, मेंढ्या, गोरे, ढोरे घेऊन तहसील कार्यालयासमोर आंदोलन करण्यात आले. त्यामुळे लवकरात लवकर न्याय मिळवून देण्याची मागणी करण्यात आली आहे. आज चिचोंडे पाटील येथील 12 वर्षापासून न्यायाच्या प्रतीक्षेत असणाऱ्या कौसाबाई मारुती सरोदे यांची 51 गुंठे जमीन 12 वर्षापूर्वी तलाठी सर्कल यांना हाताशी धरून एका समाजकंटकाने त्याच्या नावावर लावून घेतली आणि कौसाबाई मारुती सरोदे यांचे घर पाडले. त्या ठिकाणी तिला भूमिहीन केलं, तिला त्या ठिकाणी घरहीन केलं आणि त्या ठिकाणी त्या सदर जमिनीचा ताबा घेतला. मागील 3 वर्षापूर्वीपासून तहसीलला अनेक वेळा अर्ज केले आणि माग जानेवारी महिन्यात या ठिकाणी आम्ही उपोषण लावलं. मग त्या ठिकाणी सुनावण्या काढल्या आणि त्या सुनावण्यामध्ये या ठिकाणी अनेक सुनावण्या होऊन या ठिकाणी मागील 2 महिन्यापूर्वी निकालावर केस बंद झाली आणि तेव्हापासून निकाल देत नाही. आणि सदर व्यक्ती कौसाबाई मारुती सरोदे आणि सरोदे परिवाराला या ठिकाणी सांगत आहेत अनेकांच्या माध्यमातून की सदर केस आम्ही या ठिकाणी बंद केलेली, तुला कुठल्याही परिस्थितीत निकाल मिळणार नाही. या सरोदे परिवाराला वारस नसल्यामुळं या ठिकाणी तहसीलदार यांच्या मरण्याची वाट बघत आहेत का, या ठिकाणी आम्हाला हा प्रश्न या ठिकाणी दिसतोय. अनेक उपोषण केले, अनेक वेळा अर्ज केले, निकाल देत नाहीत. तहसीलदारांना प्रत्यक्ष भेटलो तरी सुद्धा निकाल देत नाही. याच्यामध्ये निश्चितच सदर ज्या व्यक्तींनी स्वतःच्या नावावर कुठे खरेदी खत न घेता ही जमीन नावावर लावलेली आहे, यांनी नक्कीच तहसीलदार आणि तहसील कार्यालयातील अनेक कर्मचारी अधिकाऱ्यांशी संगनमत करून काहीतरी मोठी देवाणघेवाण केल्याशिवाय या ठिकाणी हा निकाल यांनी थांबवलेला नाही, स्थगित केलेला नाही. अनेक असे प्रकरण आहेत 15-15 दिवसामध्ये या ठिकाणी निकाली काढण्यात येतात. मग हे प्रकरण का नाही काढत, या निमित्ताने आम्हाला प्रश्न पडतो. या ठिकाणी कुठलंही यांनी खरेदी खत घेतलेलं नाही, कुठले साठेखत नाही दिलेलं, कुठले बक्षीसपत्र नाही दिलेलं. या सुनावण्यामध्ये एकदाही समोरवाल्यांनी या ठिकाणी समाजकंटकांनी त्यांचं म्हणणं सुद्धा मांडू शकले नाहीत. आणि या ठिकाणी तरी सुद्धा तहसीलदार साहेब निकाल द्यायला टाळाटाळ करत आहेत. कुठल्या तरी राजकीय हस्तक्षेप होऊन या ठिकाणी यांच्यावर प्रचंड दबाव तयार झालेला आहे, कुठली मोठी आर्थिक देवाणघेवाण झालेली आहे. या निमित्ताने आम्हाला लक्षात येतंय. या निमित्ताने आम्ही आणि आमचे सर्व पदाधिकारी या ठिकाणी निश्चितच आता तहसील कार्यालयाच्या आणि तहसीलच्या माध्यमातून जे जे कामं चालतात, तहसीलदारांच्या माध्यमातून जे जे पोलखोल या संदर्भात करणार आहेत. या ठिकाणी भिंगार येथील जी खंडोबा देवस्थानची जमीन असन, त्याचबरोबर कामरगाव येथील प्रकरण असन, ज्या ठिकाणी अनधिकृतपणे ग्रामपंचायतचा परवाना नसताना त्या ठिकाणी कला केंद्राचे परवानगी देण्याला भाग पाडू राहिलेत, अशी परिस्थिती असताना सुद्धा तहसीलदार साहेब या ठिकाणी सर्व सत्य असताना या कौसाबाई मारुती सरोदे आणि सरोदे परिवाराला तुम्ही न्यायापासून वंचित ठेवता. तुमची सुद्धा आम्ही महसूल मंत्रालयाकडे तक्रार करणार आहोत. या निमित्ताने जोपर्यंत आता न्याय देत नाही तोपर्यंत आम्ही या ठिकाणी दालन सोडणार नाही. सरोदे परिवार आणि मी त्यांच्या शेळ्या मेंढ्यासह या ठिकाणी जोपर्यंत न्याय मिळत नाही तोपर्यंत या ठिकाणी राहणार आहोत. आणि जर न्याय दिला नाही उद्यापासून हे आंदोलन आणखी तीव्र होणार आहे, या निमित्ताने इशारा देतो. आज चिंचोंडे पाटील येथील कौसाबाई सरोदे यांची जमीन मालकीची गट नंबर 1026 मधील ज्या एक प्रतिष्ठित समाजसेवक अण्णा हजारे यांचे जे समर्थक समजले जातात असे सुधीर भद्रे यांनी त्यांच्या नावावर लावून घेतली. त्याबाबत गेली 12 वर्षापासून ते कुटुंब तक्रारी करते. आज 3 वर्षापासून त्या तक्रारीचा पाठपुरावा चालू आहे आणि त्या केसचा निकाल 8 महिन्यापासून त्याची सुनावणी येऊन 3 महिने निकालासाठी थांबण्याची वेळ आली. आणि थांबूनही बी तहसीलदार साहेब आपले जे आयलेनगरचे तहसीलदार आहेत हे महाशय आजवर सुद्धा निकाल देऊ शकले नाहीत. आणि एक विशेष बाब म्हणजे या धनगर समाजाचं भूषण जे राज्याचे नेतृत्व करणारे सभापती राम शिंदे साहेब यांनी जे अहिल्याबाई होळकरांचे जे वंशज समजले जातात
त्या समाजातील एक पीडित कुटुंबाला सुद्धा न्याय देऊ शकत नाही, हे एक खेदजनक आणि म्हणजे निंदनीय बाब आहे. तर अशा एक वरिष्ठ एकदम उच्च स्तरावर काम करणारे मंत्री महोदय रामचंद्र साहेब यांनी आपल्या समाजवासियांच्या याच्या मताधिक्यावर ते निवडून येतात आणि त्या समाजाच्या कुटुंबाला जर वंचित ठेवत असेल त्याच्यापेक्षा म्हणजे निंदनीय बाब या समाजामध्ये नाही आणि या राज्यामध्ये सुद्धा नाही. तर त्यांनी या प्रकरणाची दखल घेऊन या कुटुंबाला न्याय देण्याचा प्रयत्न करावा आणि त्याबाबत त्यांनी दखल घ्यावी. म्हणून आज आम्ही अन्याय निवारण सेवा समितीच्या वतीने आणि चिंचोडी पाटीलचे सरपंच यांच्या समवेत आणि ज्या त्यांचे सरोदे पाटील यांच्या ज्या शेळ्या मेंढ्या आहेत यांच्या कुटुंबासह आम्ही या तहसील कार्यालयाच्या दालनामध्ये जोपर्यंत हे तहसीलदार आयल्यानगरचे त्या प्रकरणाचा निकाल देत नाही तोपर्यंत आम्ही रोजीरोटी खाऊन याच दालनामध्ये बेमुदत आंदोलन चालू राहील. धन्यवाद. माझी 1-2 गुंठे हडप केली आणि माझी त्यांनी मला देऊन टाकावं. मला याचा न्याय मिळायलाच पाहिजे. मी इथून उठणार नाही जर मला न्याय द्याला तर मी इथं आत्महत्या सुद्धा करणार आहे. प्रतिनिधी मुंतजीर शेख, DNA मराठी, अहिल्यानगर.